तन्वी फाउंडेशन द्वारा जिला परिषद स्कूल सेक्टर 24 उलवे में अंग्रेजी बोलने, व्यक्तिगत विकास और सॉफ्ट स्किल का कार्यक्रम आयोजित किया गया। मोबाइल की लत और आउटडोर गेम्स के महत्व जैसे महत्वपूर्ण विषयों पर चर्चा की। विशेषज्ञ मेघा सावंत और ज्योति यादव ने मार्गदर्शन से उत्साह जगाया, जिसमें बच्चों ने गहरी रुचि दिखाई। वाईट नाहीये, म्हणजे आपण त्याला वाईट केलंय। मोबाईलची गरज आता काळाप्रमाणे मोबाईलची गरज आहे, प्रत्येकाला आहे। आता जेव्हा कोरोना पिरियड होता तेव्हा आपण लेक्चर एज्युकेशन सगळ्यासाठी आपल्याला मोबाईल घेत होतो। मोबाईलमुळे जवळ आले, आपले जे नातेवाईक वगैरे असतात ते दूर असतात, मोबाईलच्या द्वारे आपण त्यांनी संपर्क करू शकतो। हा मोबाईल नव्हता एवढे दिवस, त्यावेळेला कसं पॉसिबल होतं का ते नाही। म्हणजे बघा, एखाद्या मोबाईलचे फायदे खूप आहेत, पण आपण त्याचं जर अपव्यय केला तर मग त्याची आपल्याला भविष्यात तोटेच मिळणार आहे। आणि आता सुद्धा बऱ्याच मोबाईलचे दुष्परिणाम आपण अनुभवतो आहे। एक म्हणजे जसं मॅचबॉक्स माहिती प्रत्येकाला, माचीस लाकडी, तर त्याचा वापर आपण दिवासमोर दिवा जायला करायचा की घर जायला करायचं, हे कोणाच्या हातात असतं? वापर करणाऱ्याचा, बरोबर आहे ना? मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायचा की वाईट गोष्टीसाठी करायचा, हे आपल्या हातात असतं। त्याचा जर आता आपण बघितलं की मोबाईलची सतत मोबाईलचा वापर करण्यामुळे काय काय आता दुष्परिणाम दिसून आले। एक म्हणजे आपल्याला अनमेकॅनिकल म्हणजे ॲडिक्शन, त्याचा कसा होतो मोबाईल ॲडिक्शन, आपल्या सब्जेक्ट ॲडिक्शनचा कसा होतो आहे ना। ॲडिक्शन म्हणजे काय माहिती, एखाद्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करणं म्हणजे मोबाईल हा आपल्याला गरजेची वस्तू आहे, पण जर त्याचा जर प्रमाणाच्या बाहेर आपण वापर केला, अतिरेक केला कोणत्याही गोष्टीचा, कुठल्याही गोष्टीची अतिरेक माती असतं। कोणती गोष्ट तुम्हाला पिझ्झा आवडतो, तुम्ही कंटिन्यू पिझ्झा खाल्ला काय होणार दुसऱ्या दिवशी? काय होणार की त्याचा कुठलीही गोष्ट। त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने मोबाईलचा वापर करायचा आहे ते आपल्या हातात असायला। जर मोबाईलचा वापर केला नाही तर आपण त्या आकारी जातो, मोबाईलच्या ॲडिक्शन लागतो, व्यसन लागते एक प्रकार। जशी बाकीची व्यसन माहिती असतील तसं मोबाईल ही व्यसन आहे। आणि आपल्याला हे व्यसन लागतं कसं कळतं की एक म्हणजे काय त्याची कारणं असतात। एक तर आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही। जेव्हा आपल्या हातात मिळतो जो आनंद होतो, त्याच्या अपोजिट जर मोबाईल सांगितलं वापरायचं नाही तर आपल्यावर एकदम दुःखाचं होतं ना, कोसळल्याप्रमाणे असं होतं की काय सुचत नाही, की मोबाईलच म्हणजे सतत काय कुठल्या गोष्टी मन लागत नाही। आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आवडीने करायच्या, तुम्हाला ज्या गोष्टी आवड होती, पण तो मोबाईल हातात आल्यामुळे, त्याचं ॲडिक्शन झाल्यामुळे आपण त्या गोष्टी करायला करू शकत नाही। द्रव असतं, केमिकल असतं, ते कसं जेव्हा आपल्याला एखादा गेम खेळला त्यातून तुम्हाला आनंद मिळतो आणि ते त्यावेळी डोपामाइन आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतात। त्या आनंद मिळवण्यासाठी आपण परत गेम खेळतो, ॲडिक्शन लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्यावेळेला कंट्रोल करणं आवश्यक आहे। प्रत्येकाचं एम आहे, प्रत्येकाचं फ्युचर आहे आपल्याला करायचं आहे। आपण जर त्या असं ॲडिक्शनमध्ये जर अटॅचमेंट असली ती कमी होत चालली तर त्यामुळे ह्या बाहेर यायचं असेल तर काही गोष्टी आहेत त्या आपल्याच हातात आहेत आणि आपणच आपल्याला कंट्रोल करू शकतो। सेल्फ कंट्रोल हा सगळ्यात मोठा असतो। तर त्यामुळे आपण कशा पद्धतीने वागायचं, कोणती पण गोष्ट आहे ती जरुरीपेक्षा जास्त, अगदी आपल्या जेवणात मीठ जास्त असेल, जेवण खारटच होणार ना, ते जर योग्य प्रमाणात असेल तर आपल्याला ते जेवण मिळतं लागलं। तसंच प्रत्येक गोष्ट आयुष्यात आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला तर नक्कीच आपल्याला त्याचे दुष्परिणाम सामोरे जावे लागतात। आता या मोबाईलचं ॲडिक्शन तर एवढं वाढत गेलं आहे की एक अशी केस होती की त्याच्यामध्ये 14-15 वर्षाचा मुलगा, त्याला असं म्हणजे खूप मोबाईलचं त्याला एवढं वेळ जडलं त्याला की अगदी मोबाईल अभ्यास नाही, हुशार मुलगा। कोरोना पिरियडमध्ये त्याला मोबाईल आला तेव्हा त्याला जेवढं ॲडिक्शन झालं मोबाईलचं की त्याला मोबाईलशिवाय काहीच सुचत नाही। शेवटी त्याच्या आईने खूप प्रयत्न केले, सांगून बघितलं, सगळ्या गोष्टी माहीत व्हायचं। त्यांनी काय केलं, चार्जर लपवला त्याचा, मोबाईलचं बॅटरी लो झाल्यानं तो मोबाईल यूज करत नाही। त्या मुलाने आईवर चप्पल फेकून मारली, किती रिअल आहे। आईला खूप वाईट शब्द वापरले, म्हणजे त्यानंतर पुढे आपल्या आई वडील की आपली जवळची माणसं काहीच राहिले नाही, एवढं आपण त्या मोबाईलच्या आहारी गेलो।
तर मोबाईल हे आपल्याला माणसाने निर्मित केलेली गोष्ट आहे की आपल्या व्हावं, आपल्याला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इझी व्हावं त्यासाठी मोबाईल बनले गेले. पण मोबाईलचं आपण गुलाम होतो, काही अगदीपासून गुलाम म्हणलं तर आपल्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि हे असं जर वाढत राहिलं ना तर भविष्य मोबाईल तो साईडला ठेवून द्यायचा. मोबाईल आपल्या आसपास पण ठेवायचा ना अभ्यास करताना. कारण की जर जवळ असेल आपला मोबाईल तुम्ही अगदी सायलेंट मोडवर टाका, पण परत जवळ आपल्या वस्तू असते की आपल्याला ते हात लावून बघूशी वाटतात. त्यापेक्षा असा ठेवा ना तरी लक्षात जाणार नाही लवकर तुमचं. अभ्यास करताना फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष ठेवायचं, काही डिस्टर्बन्स नको त्याच्यावर. आणि त्यावेळेलाच तुम्ही हळूहळू त्या व्यसनापासून मात करू शकाल. जेव्हा मनात विचारेल आपण दिलेल्या गोष्टी आहेत फ्युचरमध्ये काय कशामुळे आपल्याला मोबाईल अडथळा येतो त्या वाचता, हां सोबत आपल्या आईवडिलांचा चेहरा आठवा. हळूहळू तुम्ही त्या व्यसनापासून नक्कीच दूर जाणार. आणि भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टी अशा अनेक व्यसने असू देत त्याच्यावर तुम्ही नक्कीच मात करून सक्सेस होऊ शकाल. तर हा आजचा टॉपिक होता. तर मला सांगा अजून मोबाईल तुमच्यापैकी स्वतःचा मोबाईल आहे असं कोण आहे? स्वतः मोबाईल आहे, स्वतःचा मोबाईल आहे, तुझ्याकडे मोबाईल आहे, हां किती वेळा वापरतोस प्रामाणिकपणे सांगायचं. कारण की माझे सिम्पटम्स आहेत हे काय माहितीये, आपण वापरतो 4 तास, सांगताना 2 तास सांगतो. कुठेतरी मोबाईलला आपल्याला खोटं बोलायला प्रवृत्त करतो. त्याच्यात हे काही नसतं, ते होतं तसं. आधी तुम्ही जास्त वापरायचं, आता कमी वापरते मोबाईल. हां तर मग आता कमी वापरते मग त्यावेळी तू मोबाईल काय करतेस? अभ्यासाच्या वेळेस वापरतेस ना. बाकी अभ्यासा व्यतिरिक्त जे गेम वगैरे असतात किंवा बाकीचे काही रील्स असतात ते आपल्याला बघायला कुठेतरी मजा येते ना, ते बघणं वगैरे. हे किती वेळ असतं अभ्यासा व्यतिरिक्त असतं ना. आता अभ्यास करताना आपला आता नेक्स्ट टॉपिक कुठला आहे? बेनिफिट्स ऑफ आउटडोर गेम्स. म्हणजे काय? मैदानी खेळाच आहे ना, मैदानी खेळाचे महत्व. आउटडोर म्हणजे कुठले गेम्स? जे मैदानावर जाऊन खेळतो ते. आता आउटडोर गेम कुठले ते मला सांगा तुम्ही. हा क्रिकेट, अजून हा कबड्डी, हा खो खो. तुम्ही हे खेळता का आधी मला सांगा. व्हेरी गुड. मग आता ह्याचे तुम्हाला फायदे माहिती असतील की खेळाचे. आता आपलाच एक टॉपिक झाला पहिला की ऍडिक्शन ऑफ मोबाईल. आता मोबाईलमुळे आपलं जास्त घरामध्ये राहणं आणि बाहेरचा गेम जरा आपला आहे ना, बाहेर खेळले जाणारे गेम आपले जरा कमी झालेले आहेत. तर आपल्याला परत एकदा माहिती असावेत की हे आपले आउटडोर वाले गेम आहेत. तुम्ही आता सांगितलं मला, लंगडी सांगितलं, खो खो सांगितलं, कबड्डी सांगितलं, अजून खूप सारे आहेत जे गेम आपण बाहेर जाऊन खेळू शकतो, जे आपल्याला आता त्याचा थोडा विसर पडला आहे. का तर त्या मोबाईलमुळे. बरोबर ना, कारण आपला गेम सुद्धा त्या मोबाईलवरच चालू असतो. बरोबर. तर तुम्हाला मी आता आणि मला अजून एक सांगा, इंडोर गेम म्हणजे कुठले? जे घरामध्ये खेळले जाणारे. अजून चेस, अजून सापशिडी, स्नेक लॅडर. बरोबर. तुम्हाला म्हणजे तुम्ही मराठी शाळा आहे, तुम्हाला बऱ्यापैकी इंग्लिश छान येतंय आणि अशीच प्रॅक्टिस करा, कारण काळाची गरज आहे. इंग्लिश छान तुमचं सेशन चालू आहे. तर आता तुम्ही 7वी नंतर 8वी मध्ये जाणार आहात, तर तुम्हाला 10वी नंतरचा अभ्यास आपला असाच असणार आहे की थोडं आपल्याला इंग्लिश, मराठी चॉईस आहे पण आपल्याला इंग्लिश ही आपली बिझनेस लँग्वेज. जर जॉबची संधी भेटली तर आपल्याला इंग्लिश त्यांच्या लँग्वेज शिकता आलं पाहिजे. तर नवीन नवीन लँग्वेज शिकायचा नेहमी प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपले झाले आउटडोर गेम आणि हे इनडोर गेम. जे आउटडोर गेम आपण खेळलेच पाहिजेत. आता ह्याचे तुम्हाला मी बेनिफिट सांगते की हा गेम खेळ आपल्याला काय ह्याचा फायदे होतात. तर फर्स्ट आपला हे आहे की आपला कॉन्फिडन्स म्हणजे काय? आत्मविश्वास. तो फार गरजेचा असतो, जो उठल्यापासून आपल्याला फार गरजेचा लागतो. कारण कॉन्फिडन्स असेल म्हणजे मला शाळेत जायचं आहे, तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही, मी शाळेत मला आता जायचं नाही. आपला कॉन्फिडन्स लेवल असतो की नाही, मला हे जमत नाही, तर मला शाळेत जायला म्हणजे आवडत नसतं आपल्याला. का? तो आपला कॉन्फिडन्स लेवल असतो.
की जो आपल्याला सगळ्यांकडे असतो कॉन्फिडन्स लेवल, पण तो आपला कुणाकडे छान असतो आणि काहींकडे जर थोडासा कमी असतो, पण सगळ्यांना कॉन्फिडन्स लेवल असतो की हे मी गोष्ट करू शकतो. कॉन्फिडन्स म्हणजे काय, हे मी करू शकतो. हे केव्हा येतं माहिती का आपल्याकडे, की जेव्हा आपण हे आउटडोर्स गेम खेळतो नाही का, तेव्हा आपल्याकडे कॉन्फिडन्स येतो. कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पुढच्या वेळेस मी चांगला अभ्यास करेन. तर हा आत्मविश्वास आपला सकाळपासून आपल्या सोबतच असतो की हे मी करेन. शाळेमध्ये आलोय ना तर मी अभ्यास नाही करणार असं असतं आपलं, पण नाही, का नाही मी करणार, करेन, मला येईल. कारण एखादा विषय बघा, एखादा आवडतो, एखादा आवडत नसतो. तो का आवडत नसतो माहितीये का, कारण आपला तिकडे त्याच्याकडे बघायचा हेच निगेटिव्हच असतो की मला हे जमणार नाही. पण जमणार. कधी जमणार, तुम्ही प्रयत्न, सगळ्या गोष्टीसाठी लागतात ते प्रयत्न केला तर रोज स्वतःला असं तुम्ही पॉझिटिव्ह हे करा की मला हे जमणार आणि मी हे करणार. कारण आपल्याला तुम्हाला अजून फार पुढे जायचं आहे, अजून करिअर सारख्या अजून फार अशा गोष्टी आहेत. आता तुम्ही शाळेमध्ये आहात, 10वी पर्यंत शाळा असते, खूप छान असतं, पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता मग तेव्हा आपल्याला खऱ्या जगाला सामोरं जावं लागतं. तेव्हा हा आत्मविश्वास फार गरजेचा असतो, जो तुम्ही आत्तापासून डेव्हलप कराल तर तुम्हाला तो पुढे येईल. कारण मी स्वतः स्पोर्ट्समध्ये होती, त्याच्यामुळे मला स्वतःला आता जाणवते की अरे मी स्पोर्ट्समध्ये होती, त्याच्यामुळे मला म्हणजे कोणी पण म्हटलं की नाही जमणार तर का नाही जमणार, तर हे आपण करून बघू. तर मी सुद्धा शाळेमध्ये असताना, आमच्या वेळेस मोबाईल नव्हता, पण आमच्या वेळेस हे कबड्डी खो खो हे गेम शाळेमध्ये असतात बघा, तुमची स्पर्धा पण असते, तर तेव्हा मग आम्ही सुद्धा खेळले. त्याच्यामुळे मला सुद्धा कळतं की हा कॉन्फिडन्स तुम्ही बघताय तुमच्या समोर उभं राहायचं, तर ते त्याच्यामुळेच कदाचित असेल असं मला वाटतं. आणि आता मला जाणवते की नाही, अरे त्याच्यामुळेच आहे. तर आपण खेळ खेळल्यामुळे आपल्याकडे हा आत्मविश्वास एक येतो. आणि आपलं मेंटली स्ट्रॉंग हे फार फार गरजेचं असतं. मेंटली स्ट्रॉंग म्हणजे काय, इथून आता मॅडमनी मगाशी सांगितलं की आपलं ब्रेन हे जर चांगलं, सगळं ब्रेनवरच आहे ना. ब्रेन जर आपलं काम नाही करायचं केलं नाही तर आपण काहीच करू शकत नाही. तर मेंटली स्ट्रॉंग, तर परत इकडे तेच आलं की मेंटली स्ट्रॉंग आपण कधी राहू. मी तेच तुम्हाला असं सांगितलं की आत्मविश्वास, की तो आपल्याकडे पॉझिटिव्ह आला तर मग मेंटली आपलं ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग होतं की अरे मी एक करू शकतो. मग तुमच्या मेंदूला काय मिळतं, ती चालना मिळते. आणि त्या चालनेमुळे तुमचा अभ्यास, बघा खेळामुळे तुमचा अभ्यास पण चांगला होतो. कारण जरा तुम्ही खेळून येता, फ्रेश होता. पुढचा पॉइंट आपला तोच आहे स्ट्रेसवाला, की आपला स्ट्रेस, की हल्ली ह्याचं काय विचारूच नका. म्हणजे लहान लहान गोष्टीचा आता आपल्याला ताण येतोय, बरोबर ना. एखादा मार्क कमी भेटला, जास्त भेटला तरी आपल्याला स्ट्रेस आहे ना, ताण. तर हा ताण अजिबात घेऊ नका. खेळामुळे हा ताण तुमचा निघून जाईल आणि तुम्ही मस्तपैकी परत एकदा छानपैकी सुरुवात करा. कारण आपण तेवढ्या वेळापुरतं ते विसरून जातो, बरोबर ना, खेळून आल्यावरती. आणि अजून एक, आता हा झाला आपला ताण. आता बोलायला खूप सारे पॉइंट्स आहेत, तर मी जरा थोडंसं फास्ट घेते. तर स्ट्रेस आपला खूप आता काळ, आता त्याच्यावर बोलणं म्हणजे एक चांगला आपलं एक हे लेक्चर असं होऊन जाईल. पण स्ट्रेस तुमचा खेळामुळे नक्कीच कमी होईल. नंतर आहे फिजिकली फिट, हे फार फार गरजेचं आहे ना. फिजिकली फिट म्हणजे काय, तुम्ही जर घरात बसून मोबाईल, आता झालं मोबाईलवर खूप वेळ घालवत असाल तर तुमचं काय बोलतात आता, म्हणजे आपल्या खाण्यापिण्यावरती त्याच्या, बघा मोबाईल आणि टीव्ही बघत तुम्ही खात असाल ना तर आपण जरा 2 घास जास्त जातात, त्याच्यामुळे तो आपल्या शरीरावर त्याचा फरक पडतो, बरोबर ना, फिजिकली. तर आता फिजिकली बोलायचं म्हटल्यावरती तुम्ही बघता की वजनामध्ये आपला मग फरक पडायला लागतो आणि वजन वाढलं की मग ते आजार सुरू होतात. तर तुम्ही खेळल्यामुळे तुम्ही काय राहता, फिजिकली फिट राहता. मग तुम्हाला डॉक्टरकडे जरा कमी जावं लागेल, बरोबर ना. आपलं इम्युनिटी जे असतं नाही का, आपण आजारी सारखं सारखं का पडतो, तर इम्युनिटी पॉवर लागते. तर इम्युनिटी पॉवर कशामुळे येईल, जर तुम्ही असं घरामध्ये बसून राहिलं त्याच्यामुळे येत नाही. जेवढं तुम्ही निसर्गात जाल, जेवढं तुम्ही बाहेर जाल तेवढं, आणि जेवढं तुम्ही चांगलं छानपैकी खेळाल तर नक्कीच तुमचं इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढेल. तुम्ही आजारी फार कमी पडाल, बरोबर ना. आता सर्दी जरा खोकला झाला की आपण आजारी पडतो, पण ह्या गेममुळे तुम्ही काय राहता, फिजिकली फिट राहता. अजून एक आहे क्रिएटिव्ह. क्रिएटिव्ह म्हणजे काय, क्रिएटिव्ह म्हणजे काय, सतत काही ना काहीतरी करत राहणं. कोणाला इकडे ड्रॉइंग आवडत असेल, कोणाला गाणं गायला आवडत असेल, तर हे काय झालं, तुमचं क्रिएटिव्ह झालं, बरोबर ना. कन्वी फाउंडेशन के इस कार्यक्रम के मौके पर अभिजीत मानव और गीता कन्वी मौजूद थे। जिला परिषद स्कूल के प्रिंसिपल पद्माकर म्हात्रे ने कन्वी फाउंडेशन का आभार व्यक्त किया।
कनबी फाउंडेशन के अध्यक्ष सुरेश कनबी ने मीडिया से बात करते हुए संस्था के उद्देश्यों के बारे में बताया। आइए। ॲक्च्युली आम्ही इथे मोबाईल ॲडिक्शन आणि आउटडोअर गेम हे सेशनसाठी आम्ही इकडे आलो होतो. बट इथली मुलं जी जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं असूनही त्यांचं आता हे जे काही प्रोग्राम कनबी फाउंडेशन राबवण्यात आलेले आहेत त्यांचं म्हणजे जे कम्युनिकेशन स्किल वगैरे म्हणजे हे फार असं कौतुकास्पद आहे. म्हणजे ग्रामीण भागातली मुलं असूनही त्यांच्यात जे आम्ही बघतोय की त्यांचं बोलणं वागणं त्यांचं इंग्लिश टॉकिंग करण्याची त्यांची पद्धत खरंच खूप छान वाटलं. आणि वेगवेगळे जे उपक्रम राबवतात ते खरंच म्हणजे प्रोत्साहित करण्यासारखे आहेत मुलांना आणि खूप छान वाटलं इथे येऊन. आणि आम्हालाही त्यांनी इथे मुलांसमोर येण्याचं आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल कनबी फाउंडेशन आणि जिल्हा परिषद स्कूल आणि सर्व स्टाफचं मी आभार व्यक्त करते. माझं नाव ज्योती यादव आणि आज मला कनबी फाउंडेशनतर्फे मुलांचं सेशन घ्यायला भेटलं जे बेनिफिट्स ऑफ आउटडोअर गेम मैदानी खेळाचे महत्त्व. तर मुलांशी बोलून फार छान वाटलं आणि मुलांचा रिस्पॉन्स पण खूप छान होता की ते शांत राहून आमचं छानपैकी ऐकत होते. आणि कनबी फाउंडेशनचे डायरेक्टर गीता मॅडम आणि सुरेश सर यांचेसुद्धा मी खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आमचं सेशन त्याच्यामुळे खूप छान झालं आणि त्यांनी आम्हाला एक छान चान्स दिला की मुलांसमोर हे सेशन छानपैकी मुलांनीसुद्धा खूप छान पार पडलं आणि सरनेसुद्धा आम्हाला खूप छान म्हणजे खूप हे केलं की सांभाळून फार घेतलं की आमचं पहिलं सेशन आम्हाला खूप छान वाटलं. कनबी फाउंडेशनद्वारा जिल्हा परिषद शाळा उलवे या ठिकाणी जो प्रोग्राम सुरू आहे स्किल डेव्हलपमेंटचा की ज्याच्या माध्यमातून आपण मुलांना स्पोकन इंग्लिश ज्याशिवाय सॉफ्ट स्किलचे काही प्रशिक्षण देत आहोत याचा मुलांना खूप चांगला फायदा होतो आहे. अलीकडं मुलं चांगल्या प्रकारे कॉन्फिडंटली इंग्लिशमध्ये बोलू लागले आहेत आणि या सगळ्याच्या पाठीमागं कनबी फाउंडेशनचे संस्थापक चेअरमॅन सुरेश कनबे सर आणि त्यांचे इतर टीम हे ज्या प्रकारे कष्ट घेत आहेत ते कौतुकास्पद आहेत. आणि खरंच ही जी वंचित मुलं आहेत की ज्यांना या प्रकारचं प्रशिक्षण केव्हाच मिळू शकलं नसतं त्यांच्यापाशी सगळं पोचवलं जातं आहे त्याबद्दल मी संस्थेचा खूप खूप आभारी आहे. आणि आज हे सेशन जे होतं की ज्याच्या माध्यमातून मुलांच्यामध्ये जे मोबाईलचं ॲडिक्शन वाढलं आहे ते कसं कमी केलं जावं आणि मुलांनी कशा पद्धतीनं अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे या दृष्टीने खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. शिवाय मुलांनी बाहेर पडून आउटडोअर गेम्स का खेळले पाहिजेत यासंबंधी देखील खूप छान मार्गदर्शन आज मॅडमने केलेलं आहे. धन्यवाद. हाय, हमारा कनबी फाउंडेशन का यही उद्देश्य है कि बच्चे लोग को किस तरह से प्रशिक्षण देके उनको भविष्य में ऐसी सॉफ्ट स्किल या स्किल डेवलपमेंट के द्वारा उनको भविष्य में अपने फ्यूचर बनाने में कैसी सहायता हो, यही हमारा प्रयास है. और इसी प्रयास के माध्यम के कारण हम लोग ने यह स्कूल में तकरीबन 20 दिन पहले से हम लोग ने स्किल डेवलपमेंट का जो प्रोग्राम शुरू किया है. इस प्रोग्राम के दौरान हम प्रोफेशनल इंग्लिश स्पीकर ट्रेनर को हम लोग ने हायर किया है जो इन बच्चे को प्रॉपर वे से प्रोफेशनल वे से इंग्लिश स्पीकिंग सिखाते हैं. और इस इंग्लिश स्पीकिंग के इस सेशन के दौरान पर्सनली डेवलपमेंट के अंतर्गत हम लोग ने आज 2 सेमिनार काउंसलिंग के लिए हम लोग ने आज 2 सब्जेक्ट चुने हुए थे. एक तो मोबाइल एडिक्शन था, दूसरा जो था वो आउटडोर गेम्स के बेनिफिट. तो इसी 2 सब्जेक्ट को काउंसलिंग करने के लिए हम लोग ने स्पेशली 2 काउंसलर को बुलाया था, मिस मेघा सावंत जी और मिस ज्योति यादव जी, जो यहाँ आके इन बच्चों के सामने इस विषय पर इस सब्जेक्ट के ऊपर उन्होंने अपने जो मार्गदर्शन दिए उनके द्वारा बच्चे को मुझे लगता है कि बहुत सारे उनको नॉलेज मिली होगी. और इस चीज़ों के वजह से कितने दुष्परिणाम होते हैं या उनके जो साइड इफ़ेक्ट है मोबाइल के उनको समझ में आ रही है. और गेम के द्वारा हमें फिज़िकली मेंटली कैसे फिट और कैसे फ्यूचर में सेल्फ डेवलपमेंट करना है ये उनको समझ में आ गया रहेगा. कनबी फाउंडेशन का यही विज़न है कि हम ऐसे छोटे छोटे कार्यक्रम के द्वारा बच्चों में अवेयरनेस फैलाए ताकि हमारे आने वाले भविष्य को एक सच्ची राह मिले. और हमारा प्रयास यही निरंतर ऐसे ही शुरुआत रहेगा. और हम आशा रखते हैं कि हमारे द्वारा हमारे इन छोटे छोटे प्रयासों द्वारा बच्चे को या दूसरे इतर लोगों को कुछ ना कुछ तो सीख मिली होगी. धन्यवाद. कनबी फाउंडेशन यांनी अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम राबवला आहे. आज आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे आणि शिक्षक संख्या कमी आहे आणि अशैक्षणिक कामं जास्त असल्यामुळे आम्हाला तेवढा वेळ देता येत नाही.
तरी इंग्रजी स्पेशल होण्यासाठी किंवा त्यांचं स्किल डेव्हलप होण्यासाठी कणबी फाउंडेशन अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ते कार्य करत आहेत आणि त्याला आमची मुलं चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, FS न्यूज, उल्वे, नवी मुंबई.